आणि यानंतर एक मोठी बातमी हाती येते। पवारांच्या सभेदरम्यान मंचावरचा बॅनर कोसळल्याचं समजतंय। बॅनर पडल्यानं पवारांनी आपलं भाषण जे आहे ते लवकर संपवलंय। नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्यातली ही सगळी घटना आहे। शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहे। सटाण्यादरम्यान त्यांचं भाषण सुरू होतं आणि याच त्यांच्या भाषणाच्या दरम्यान आपण पाठीमागे पाहतोय की पवारांचं एकीकडे भाषण सुरू असताना दुसरीकडे जो मंचावरचा भला मोठा बॅनर आहे तो भला मोठा बॅनर जो आहे तो पडला। मात्र या दरम्यान पवारांनी आपलं जे भाषण आहे ते लवकर संपवलं। अधिकचे अपडेट जाणून घ्या तर संदीप जेजूरकर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। संदीप, काय सगळी घटना घडलेली आहे सविस्तर सांगशील? दीपक, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नाशिकच्या सटाणा येथे सभा घेण्यात आलेली होती। या सभेमध्ये शरद पवार यांचे भाषण सुरू असताना थोडासा वादळी वारा सुरू झाला। त्यामुळे जो शरद पवारांच्या भाषणावेळेचा व्यासपीठावरचा जो मागचा बॅनर होता तो बॅनर खाली यायला लागला, कोसळायला लागला। सुदैवाने व्यासपीठावर जे काही कार्यकर्ते होते त्यांनी हा बॅनर वरच्यावर धरला आणि त्यामुळे हा मोठा एक अनर्थ टळलेला आहे। मात्र या घटनेमुळे, बॅनर कोसळण्याच्या या घटनेमुळे शरद पवारांनी आपलं भाषण मात्र आटोपत घेतलं आणि सगळे व्यासपीठावर थोडीशी त्यावेळेला थोडी गडबड झाली। मात्र तातडीने व्यासपीठावरील तो बॅनर पकडल्याने एक अनर्थ टळलेला आहे। दीपक, संदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।